आलाय धोंड्याचा महिना, की ज्याला आपण अधिक मास म्हणतो, पुरुषोत्तम मासही म्हणतो. त्याचा जो अधिक मास आहे म्हणजे धोंड्याचा महिना अतिशय महत्वाचा आहे बघा. कारण या महिन्यामध्ये गुरुपुष्यामृत हा योग आलाय. धोंड्याच्या महिन्याची सुरुवात किती तारखेपासून होते आणि धोंड्याचा महिना किती तारखेला संपतोय. या धोंड्याच्या महिन्यामध्ये कोणकोणत्या तिथी आहेत, पौर्णिमा, एकादशी, जे काही तिथीत सगळ्याच आज व्हिडिओमधून जाणणार आहोत आपण. मित्रांनो, वर्षाला जरी 12 महिने असले इंग्रजी महिने, तर हा धोंड्याचा महिना येतो कसा? मित्रांनो, हा योग 3 वर्षांनी येतोय. धोंड्याचा महिना श्रीहरी विष्णूंना समर्पित आहे. हा धोंड्याचा महिना का बरं येतो 3 वर्षानं? जसं आपण जावयाला घरी बोलवतो का नाही मित्रांनो, जशी बॅटरी चार्ज करतो त्यावेळेला बॅटरी चालते बघा, त्याचप्रमाणे आपलं हे शरीर चार्ज करण्याचा दिवस आहे बघा धोंड्याचा महिना. भगवंताच्या नामस्मरणानं आणि भक्तीनं की पुढील 3 वर्ष परत ही बॅटरी पुरते बघा आपल्या शरीराची, नामस्मरणाच्या ताकदीची. आणि सगळ्यात महत्त्वाचं मित्रांनो, धोंड्याचा महिना म्हणजेच पुरुषोत्तम महिना सुद्धा म्हटलं जातं बघा. सुंदर अशी कथा आज धोंड्याच्या महिन्याची पौराणिक कथा आपण ऐकणार आहोत. त्यासाठी हा व्हिडिओ आमचा शेवटपर्यंत नक्की आपण ऐका. ओम नमो भगवते वासुदेवाय नम अशी कमेंट जरूर करा. चॅनलवरती प्रथम असाल तर नक्की सबस्क्राईब करा. आपलं मनापासून सहर्ष स्वागत आहे. तर मित्रांनो, आपण पहिलं पंचांगानुसार पाहूया. पंचांगन किंवा आपलं हिंदू कॅलेंडर सूर्य आणि चंद्र या वर्षाच्या गणनेनुसार आधारित असतं बघा. आणि अधिक मास हा चंद्र वर्षाच्या अतिरिक्त भाग आहे, की जसा 32 महिने 16 दिवस आणि 8 तासाचा फरकानं तयार होतो. आता हे अंतर भरून काढण्यासाठी किंवा सूर्य आणि चंद्र वर्ष यांच्यात संतुलन निर्माण करण्यासाठी अधिक मास लागतो बघा. दुसरीकडं भारतीय गणनी पद्धतीनुसार सौर वर्षामध्ये 365 दिवस आणि चंद्र वर्षामध्ये 354 दिवस असतात. अशा प्रकारे एका वर्षात चंद्र आणि सौर वर्षामध्ये 11 दिवसाचा बघा फरक असतो. आणि 3 वर्षामध्ये हा फरक 33 दिवसाचा येतो. आणि हे 33 दिवस 3 वर्षांनी अतिरिक्त महिना बनतो बघा 33 दिवसामुळं. आणि हे अतिरिक्त 33 दिवस एका महिन्यात जोडले जातात आणि त्याला अधिक मास असं नाव देण्यात आलं आहे. आणि असं केल्यानं व्रत उत्सवाची तारीख अनुकूल राहते. आणि त्याच वेळी अधिक मासामुळे या कालावधीची जी गणना आहे ती व्यवस्थित मांडता येते. आणि अजून मित्रांनो, या संपूर्ण विश्वातील प्रत्येक जीव हा पंचतत्वांनी बनलेला आहे. जल, आकाश, अग्नी, वायू आणि पृथ्वी. तर मित्रांनो, हा जो महिना आहे अधिक मास किंवा आपण धोंड्याचा महिना म्हणून पुरुषोत्तम महिना, हा काळ आहे ना फार महत्वाचा आहे. या काळामध्ये म्हणजे प्रत्येक क्षण यातला महत्व आहे. त्यामुळे या महिन्यामध्ये जी आपण धार्मिक कार्य करू, ध्यान, योग, साधना, हे सगळं केल्यानंतर शरीरामध्ये एक आपल्या ऊर्जा निर्माण होते बघा. आणि ही ऊर्जा पंचभूतांचा समतोल स्थापन करण्यात आपल्याला मदत करते. आणि तो काळ म्हणजे अधिक मास आहे. मित्रांनो, इतका दिवस महत्वाचे आहेत बघा अधिक महिन्यातले. त्यामुळे प्रत्येक क्षणी भगवंताचं नामस्मरण करा. या महिन्यामध्ये काम करता करता का होईना विश्वास ठेवून. म्हणून मित्रांनो, अधिक मासामध्ये केलेली जी सगळी कामं आहेत 3 वर्षांना आपला परमशुद्धता प्राप्त करून देतात बघा. 3 वर्षांना हा अधिक महिना येतोय. भक्ती करणाऱ्या व्यक्तीला नवीन ऊर्जेनं जीवन जगण्यास मदत होते. आता इंग्रजी महिन्यानुसार सांगायचं जर झालं तर 2026 मध्ये अधिक महिना हा मे मध्ये आलेला आहे. 17 मे 2026 वार येतोय रविवार. या दिवशी अधिक महिन्याला सुरुवात होते. आणि मराठी महिन्यानुसार जर सांगायचं झालं तर ज्येष्ठ महिन्यामध्ये अधिक मास चालू झाला आहे बघा. 17 मे 2026 वार रविवार या दिवसापासून अधिक मास ज्येष्ठ महिन्यात सुरुवात होते. अधिक मास 15 जून 2026 वार येतोय सोमवार, या दिवशी संपतोय बघा अधिक मास. आणि या अधिक मासामध्ये 21 मे 2026 वार गुरुवार येतोय आणि या दिवशी गुरुपुष्यामृत योग आहे बघा मोठा. आणि हा गुरुपुष्यामृत योग 21 तारीखला 6:05 चालू होतोय आणि रात्री 2:49 संपतोय.
ते अधिक मासातील पौर्णिमा, धोंड्याच्या महिन्यातील पौर्णिमा तिथीचा प्रारंभ 30 मे 2026ला होतोय. वार शनिवार 11:27 चालू होती बघा पौर्णिमा, आणि 31 तारीखला 2:14 पौर्णिमा संपते. आणि त्यामुळं उदय तिथीनुसार आपण 31 मे 2026 वार रविवार या दिवशी आपण पौर्णिमा साजरी करायची. आता आपण पाहणार आहोत अधिक मासात येणाऱ्या एकादशी. आता पहिली जी एकादश आहे ती 27 मे 2026 वार बुधवार येतोय या दिवशी आली बघा एकादश. आणि दुसरी जी एकादश आहे 11 जून 2026 वार गुरुवार आलाय. आणि याच्यानंतर बघा म्हणजे 15 जून 2026 वार येते सोमवार, धोंड्याचा महिना संपतोय. तर मित्रांनो, आता हे पंचांगानुसार आपलं झालं सगळं, परंतु धोंड्याच्या महिन्याची पौराणिक कथा काय? कारण ज्यावेळी या पृथ्वीवरती अन्याय अत्याचार झाला त्यावेळी भगवंताला जन्म घ्यावा लागला, आणि घेतात भगवंत. या कलियुगाचा काळ आलाय बघा जवळ. तर मित्रांनो, या धोंड्याच्या महिन्याची सुंदर अशी पौराणिक कथा आपण ऐकणार. तर मित्रांनो, एकदा या पृथ्वी तलावरती हिरण्यकश्यप नावाचा राक्षस तयार झालेला होता. त्याची उत्पत्ती झालेली होती. हा राक्षस घोर तपस्या करायला लागला बघा ब्रह्मदेवाची. राक्षस तपस्या करण्यात माहीर. ब्रह्मदेवाला प्रसन्न केलं या हिरण्यकश्यपने. ब्रह्मदेवाने सांगितलं वर माग काहीतरी. आणि या हिरण्यकश्यपने बघा ब्रह्मदेवाला वरदान मागितलं, देवा मला अमरत्वाचं वरदान तुम्ही द्या. ब्रह्मदेवाने विचार केला की ह्याला अमरत्वाचं वरदान दिलं तर या सृष्टीमध्ये हाहाकार माजेल. ब्रह्मदेवाने सांगितलं की तुला अमरत्वाचं वरदान मी देऊ शकत नाही, दुसरा कुठला बी वर माग. आता हे ऐकल्यानंतर हिरण्यकश्यप त्या ठिकाणी म्हणाला, देवा अमरत्वाचं वरदान नाही ना, मग मला दुसरा वर द्या. राक्षस त्या ठिकाणी सांगू लागला की जगातील कोणताही पुरुष, प्राणी, देवता किंवा राक्षस मारू शकले नाही पाहिजेत. वर्षाच्या 12 महिन्यातील कुठलाच दिवस मला म्हणजे मारण्यासाठी योग्य नाही पाहिजे, मारूच शकला नाही पाहिजे मला. एवढंच नाही, हा राक्षस सांगू लागला मला दिवसा बी कुणी मारू शकलं नाही पाहिजे, रात्रीचं बी कुणी मारू शकलं नाही पाहिजे. कोणत्याही शस्त्रानं किंवा कोणत्याही शास्त्रानं मला मारता नाही आलं पाहिजे. ना घरात ना घराच्या बाहेर मला कुणी मारू शकलं नाही पाहिजे. ब्रह्मदेवानं तथास्तु म्हटलं, आणि असं वरदान त्या हिरण्यकश्यप राक्षसाला दिलं बघा. आता हे सगळं वरदान मिळाल्यावर देव मारू शकत नाही, कुठला पशु मारू शकत नाही, घरात नाही, घराच्या बाहेर नाही. या हिरण्यकश्यपला गर्व झाला, आणि या संपूर्ण पृथ्वी तलावरती त्याने बघा हा आकार माजला. एवढंच नाही तर तो देवताला सुद्धा मानत नव्हता बघा. तो म्हणायचा माझी पूजा करा. साधू ऋषी मुनी सगळ्यांना त्रास देऊ लागला बघा. आता भगवंताला हे कळालं. सगळे ऋषी म्हणले वाचवा, देवता म्हणले तुम्हीच वाचवा आता या सृष्टीला. आणि भगवान श्री हरी विष्णूंनी नरसिंह त्या ठिकाणी अवतार घेतला बघा. अर्धा मनुष्य आणि सिंहचं अर्ध शरीर होतं, म्हणजे मनुष्यही नाही प्राणी नाही. तर मित्रांनो, हा जो अवतार आहे नरसिंह अवतार, हा अधिक मास मध्ये घेतला होता. भगवंत प्रकट झाले आणि या हिरण्यकश्यपाची छाती फाडली बघा, वध केला त्याचा. आणि हा वध बघा घराच्या बाहेर बी नव्हता ना आत बी नव्हता, उंबऱ्यावरती केलेला होता हा वध मध्यभागी. हा मास होता अधिक मास. मित्रांनो, दुष्टांचा नाश हा निश्चित होतो, त्याची वेळ ठरलेली असते. वेळ जसा कलियुगात बघा शेवट हा निश्चित आहे. दुष्टांचा नाश किती पाप केले ना ह्यांची शिक्षा ह्यांना मिळणार निश्चित आहे. तर मित्रांनो, हा जो अधिक मास आहे म्हणजे आपण धोंड्याचा महिना म्हणतो. या महिन्यामध्ये भक्ती ही भगवंताची करावी, श्रीहरी विष्णुदेवाची, माता लक्ष्मीची. त्याचं संपूर्ण फळ मिळणारा दिवस म्हणजे हा अधिक मास आहे बघा. इतका महत्त्वाचा आहे. जर या महिन्यात भक्ती केलं 3 वर्ष बघा तुमची बॅटरी चार्ज राहते. एवढी ताकद ही सत्यता आहे या ठिकाणी. या महिन्यामध्ये पुण्याचं काम नक्की करा आणि भगवंताची भक्ती करा. तर मित्रांनो, अशा प्रकारे हा धोंड्याचा महिना का बरं पडतो त्याची सुंदर कथा बी आपण ऐकली आणि पंचांगाची माहिती पाहिली. ओम नमो भगवते वासुदेवाय नम अशी कमेंट जरूर करा आणि आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा प्रथम असाल तर. जय हिंद, जय महाराष्ट्र.